तसेच भास्कर व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न. महाराष्ट्रातील 60 मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, रक्तदान, पत्रकारिता, कला संस्कृती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 60 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय अरविंद कांबळे छत्रपती संभाजीनगर हे होते, तर भारतीबाई निवृत्ती सदावर्ते यांच्या हस्ते या देखण्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माननीय सय्यद आमेर अली जालना यांचीही उपस्थिती लाभली होती. तसेच नगरसेवक तुलजस भैया यादव यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे रिपाईचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराजजी कांबळे, अशोक वायवळे, स्वप्नील भोशीकर, रणजितदादा चिंतोरे, प्रभाकर वाघमारे, विनायक लोहकरे, भीमराव बुक्तरे, अंकुश सावते, आकाश चव्हाण, शिवाजी गोडबोले, एजाज शेख, प्रवीण पाटील, जनार्दन शेळके. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक गायकवाड, सम्यक खोसले, किरण सदावर्ते यांचे सर्व शुभचिंतक, हितचिंतक, मित्रमंडळी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांनी समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगत, अशा उपक्रमामुळे समाजसेवकांना नवी प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रेल्वे डिव्हिजन येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कोमल सोनटके यांनी केले आणि या कार्यक्रमाचे छायाचित्रण कृष्णा नरवाडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय किरण सदावर्ते यांनी या उपस्थित सर्व मान्यवरांचे, समाज बांधवांचे, पुरस्कारार्थींचे आभार मानले. बौद्धाचार्य राघोजी वाघमारे, मारुती कांबळे, अन्यायाशी झुंज संघटना प्रमुख शिवाजी गोडबोले, जनता पॅंथर संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांच्यासह आदी पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. कारण हा आशीर्वाद त्याने असे चांगले चांगले कार्यक्रम पुढे करावे असे मला सदावर्ते पिंटू किरणला सांगू इच्छिते की असे तू धडाडीचे कार्य पुढे पुढे ने आणि नवयुवक जे जोडतोस तू, मला पाहून खूप आनंद झाला. तरुण मुलं आहे त्याच्यामध्ये, कारण 60च्या वर्षे घेऊन नाही म्हणतं, पण अनुभवासाठी 60चे लोक लागतात. कारण पाठीवर थाप द्यायची म्हणलं तर त्यांनी बरोबर 2 दर्जाची लोक इथे घेतलेली आहेत, जे तरुण पिढीलाही तो सांगत आहे आणि म्हातारपणात सुद्धा ते कार्य कसं करावं हे याची भाषा पोरांना समजावी म्हणून आमच्यासारख्याचा सत्कार करत आहे. त्याबद्दल किरण सदावर्तेचे मी आभार तर मानते, पण त्याला आशीर्वादही देते, कारण तो लहान. ओके, जय भीम, जय संविधान. फुल दिलं ते माझं मोज आहे. खरं म्हणजे ते मला पुढील कार्य करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे आणि त्यांनी दिल्याबद्दल मी पुढचं कार्य करेन. आणि हाराचा जो फुलं, ते हार ह्यांचं जे प्रतीक आहे, त्या जन्मापासून मरेपर्यंत मी धम्माचंच कार्य करीन. या फुलाला प्रतीक म्हणतात. आणि हे फुल उगवतं आणि उरजून जातं, त्याचा काळ असतो. त्या काळात मी पूर्ण माझी शक्ती धम्माच्या कार्याला लावील आणि 9 तारखेच्या कार्यक्रमाला, 9 तारखेच्या मोर्चाला सगळ्या जणांनी सामील व्हावं अशी या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्याला विनंती करते. जय भीम. तुम्हाला
गाठातला गाठ दिला तुम्हास मोठेपणानं गाठातला गाठ दिला तुम्हाला मोठेपणानं अरे खाना गुणानं तुम्हा दिलं विमानात खाना गुणानं तुम्हा दिलं विमानात खाना गुणानं जय हे